श्री स्वामी समर्थ मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे माझ्या तृप्ती भक्ती विचार आणि थोडी मस्ती या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी आले आहे माझ्या माहेरी आहे देवीची पूजा। हे आहे आमच्या दारातलं विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर। तर सकाळी आल्या पहिले मी विठ्ठल रुक्मिणीची पूजा केली, पेंडीची तुळशीची पूजा केली आणि त्याच्यानंतर आम्ही पुढची तयारी सुरू केली। तर आपण मम्मीनी देवीचे 2 टाक आणले होते, येडाई आणि तुळजापूरची आई। तर त्यासाठी आपण सगळी तयारी केली आहे। मम्मीने आदल्या दिवशी सगळं सामान आणलं। हे आहे काकूचं घर, पाणी पण आदल्या दिवशी भरून ठेवलं, त्यांच्या इथं पाण्याचा थोडा प्रॉब्लेम आहे। हार वगैरे सकाळीच माझ्या भाऊजाईंनी केले होते आणि सगळी तयारी करून भावाला सुट्टी नव्हती, तो कामाला गेला। आणि तुम्हाला तर माहितीच आहे की आता गॅसचा थोडा प्रॉब्लेम येत आहे। तर त्याच्यामुळं माझ्या भाऊजाईच्या आईने त्यांच्या घरून एक शेगडी आणली होती, त्याच्यावर आम्ही भात शिजायला टाकला। त्याच्यावरच सगळा स्वयंपाक आम्ही केला, म्हणजे त्यांनीच केला सगळा स्वयंपाक। ही माझ्या आत्याची मुलगी आहे, ती आमटी करत आहे। तिने एवढा छान स्वयंपाक केला होता, आमटी वगैरे खूप छान झाली होती। माझी भाऊजाईची जी मम्मी आहे तिने आणि माझ्या आत्याच्या मुली यांनीच स्वयंपाक वगैरे सगळा केला। त्या पुरण वाटतायत आणि ती थांबलेली आहे, ती माझी भाची। आणि हा आहे देवारा, टाक नवीन आणले म्हणून मम्मी म्हटली देवारा पण नवीन आणूया। ही आहे माझी बहीण, तिने देवाऱ्यावर स्वास्तिक काढून देवाऱ्याची व्यवस्थित पूजा केली। तर जी पूजेचे म्हणजे जे तिने मंत्र वगैरे म्हटले होते, तर त्याची म्हणजे त्याचा जो आवाज आहे तो आवाज मी नाही रेकॉर्ड केला, म्हणजे रेकॉर्ड केला होता पण त्याच्यात आजूबाजूचा खूप आवाज येतोय, त्याच्यामुळे मी तो तुम्हाला दाखवू शकले नाही। तर जेव्हा मी देवाऱ्याचा सेपरेट व्हिडिओ करणार आहे की देवारा कसा असावा, कसा देवारा घ्यावा, कोणता देवारा घ्यावा, देव कसे असावेत, किती देव असावेत, ही सगळी डिटेल मी जेव्हा देवाऱ्याचा सेपरेट व्हिडिओ करेल तेव्हा तुम्हाला सांगेल। आणि तेव्हा ताईला विचारून कोणते मंत्र म्हणतात देवाऱ्याची पूजा करताना, हे सगळं मी सेपरेट त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगेल। तर तिने व्यवस्थित देवाऱ्याची फुलं वगैरे अर्पण करून पूजा केली, देवाऱ्याला एक अगरबत्ती ओवाळली, त्याच्यानंतर निरंजनी देवाला ओवाळली आणि पोळ्यांचा नैवेद्य होऊस्तोपर्यंत तिने देवाऱ्याला तोपर्यंत गोड म्हणून साखरेचा नैवेद्य देवाला तिथे दाखवला। त्याच्यानंतर तिचा हात बघा किती लाल झाला आहे, ती तेच सांगते। ते जे कुंकू होतं ते मम्मीनी भावाने कुठून तरी आणलं होतं साधं, तर ते केमिकलयुक्त कुंकू आहे, त्याच्याने तिचे हात सगळे लाल झाले। तर जेव्हा पण तुम्ही कुंकू घेता ना, देवाच्या ठिकाणी कुठे तुम्ही गेला तर त्यांना सांगायचं की हळदीचं कुंकू द्या, ते कुंकू चांगलं असतं। कारण हे जर कुंकू वापरलं तर आपले देव सगळे खराब होतात, लाल डाग पडतात। त्याच्यानंतर जे काही घरातले देव होते, पिंड गणपती मम्मीने ते पण नवीन आणलेले, तिने त्याची दह्या दुधाने आणि शास्त्रोक्त तिने पूजा केली सगळं वाचून वगैरे। त्यानंतर माझी भाचीमध्ये आले की मला पण काहीतरी म्हणायचं आहे, मग तिला ताई म्हटली ठीक आहे बस इथे माळ जप आणि श्री स्वामी समर्थ म्हण, तर तिने ते म्हटलं। त्याच्यानंतर ताई म्हणाले की तुळजापूरचा जो टाक आहे त्याच्यावर आपण कुंकुमार्चन सेवा करू, तर याची पण माहिती घेऊन मी तुम्हाला नंतर ताईकडनं घेऊन डिटेलमध्ये सांगेल। तर ही सेवा आपण इथे ताईंनी केली आहे, ते तुळजापूरच्या आईवर आपण कुंकू वाहतो। तर ही पूजा पण आता तुम्ही बघा, आता कुंकुमार्चन करतोय आपण। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। नमो नमः। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। नमो नमः। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। नमो नमः। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। नमो नमः। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। नमो नमः। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। नमो नमः। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। नमो नमः। ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात्। नमो नमः। ओम नारायणाय विद्महे
झाल्यानंतर ही पूजा झाल्यानंतर बाहेर आपण पाचपावली करतो, त्याला पाचपावली म्हणतात, की देव आपण टाक आणलेत तर ते तसे घरात न घेता त्याला वाजवत आपण आणलं आहे. म्हणजे घराच्या थोडंसं जवळ खाली गेलो आहे आणि वाजवत ते टाक आपण घरापाशी आणलेले आहेत. तर हा जो संबळ वाजवतोय तो माझा भाऊ आहे, मावशीचा, सख्या मावशीचा मुलगा. तर तो खूप छान संबळ वाजवतो. तुम्हाला जर तुमचा काही जागरण गोंधळाचा कार्यक्रम असेल, तुम्हाला हवा असेल तर मला तुम्ही कमेंटमध्ये सांगा, मी त्याचा नंबरही तुम्हाला देईन. त्याच्यानंतर दारात आल्यानंतर त्यांचे पाय धुवून, म्हणजे देवी पण आपल्या सोबत आपण घेऊन आलेला असतो आणि ज्यांनी देव हातात घेतलेले असतात तर पाय धुवून पहिली त्यांची पूजा करायची असते आणि आरती अगरबत्ती वगैरे ओवाळून त्यांना आपण घरात घेतो आणि घरात घेताना पाय घड्या घालून त्यांना घरात घ्यायचं असतं. तर ते जसं सांगितल्याप्रमाणे आम्ही तसं सगळं तिथे केलेलं आहे.
तर हे जे तुम्ही भजनी मंडळ बघता आहे तर हे आमचे नातेवाईकच आहे. गणपतीचा कार्यक्रम असला किंवा कोणताही देवाचा कार्यक्रम असला तर ते येतात. तुम्हाला जर कधी भजनी मंडळ हवा असेल, देवीचा काय कार्यक्रम असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. ह्यांचाही नंबर मी तुम्हाला नक्की देईन. तर सगळ्यांनी भरपूर व्यवस्थित साथ दिली. बसायला जागा नव्हती. बाहेर चटई सतरंजी अंथरून आपण बाहेर हा देवीचा कार्यक्रम केला. मला एक गाणं म्हणायचं होतं तर छोटासा प्रयत्न केला. मी काही शिकलेले नाही आहे गाणी, तर थोडं म्हणायला गेले पण रात्रीचे खूप उशीर झालं होतं. त्यामुळं पोलीस आले आणि त्यांनी आम्हाला आवाज कमी करायला सांगितला. त्याच्यामुळे आम्ही आवाज कमी केला आणि त्यामुळं मी भजन थोडंसंच म्हटलं. आणि खूप गडबडीमध्ये मला जेवढं काही घेता आलं शूटिंग तेवढे मी घेतली आणि दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. तर हे जोगव्याचं गाणं त्यांनी म्हटल्यानंतर पुढे पण तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. देवी घरी आली याच्या आनंदाने एक छोटंसं देवीच्या समोर, म्हणजे आम्हाला आवड आहे नृत्याची पण, ते पण काय आम्ही शिकलेलो नाही आहे, पण तेच त्याच्याबरोबर म्हणजे जे आराधी आला होता त्याच्याबरोबर एक थोडंसं देवीच्या समोर जागर म्हणून आम्ही थोडं नृत्य पण तिथे केलं. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.
व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तर आमच्या घरातले देवीचे टाक, देवीचा हा जागर, देवीचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ बघायला आवडतील हे पण मला नक्की सांगा. असेच भक्तिमय व्हिडिओ मी तुमच्यासाठी माझ्या चॅनलवर घेऊन येणार आहेत. माझ्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ मंडळी नक्की कमेंट करून सांगा.